गुड मॉर्निंग फ्रेंड. मी आज वरती आलोय कुंड्यांची साफसफाई करायला. पण कुंड्यामध्ये माती खूप कडक झालेली आहे. आता आलोयच म्हटल्यानंतर थोडं झाडांचं शूट करूया म्हटलं. खूप सुंदर सुंदर अशी फुलांची झाडं आहेत आमच्या टेरेस गार्डन मध्ये. प्रत्येक झाडामध्ये एक अशी स्टोरी लपलेली आहे. कोणी फॅमिली फ्रेंडनी प्रेझेंट म्हणून दिलेले आहेत, बर्थडे गिफ्ट म्हणून दिलेले आहेत. काही झाडं ते पाहुण्यांच्या इकडे गेल्यानंतर तिथून घेऊन आलेलो आहे. काही आम्ही फिरायला गेलेलो होतो तिथून घेऊन आलेलो आहोत. मला झाडं लावायला खूप आवडतं. हा गवती चहा, जरबेरा, शेवंती, हे अडेलिया अशी सुंदर सुंदर झाडं आहेत. त्या झाडाचं काही नाव मला माहिती नाहीये, पण शोपीस साठी आहे. हे व्हाईट कलरचा जरबेरा, ह्याच्यामध्ये पिंक, रेड आणि व्हाईट, येलो असे भरपूर असे होते व्हरायटी जरबेऱ्यामध्ये. त्याच्यापैकी एक येलो आणि व्हाईट कलरचेच जगले, बाकीचे काही राहिले नाहीयेत. जेव्हा आपण दिवाळीमध्ये, पाडव्यामध्ये असे विकतची झेंडूची फुलं आणतो, ते झेंडूची फुलाची ती वाळल्यानंतर मी कुंड्यातनी अशी टाकली आणि त्यांची झाडं आल्यानंतर मला असं वाटलं की तशीच मोठी फुलं येतील, पण नाही, त्याची छोटी अशी फुलं लागायला लागली. हे आहे सदाफुलीचं झाड. त्याच्यामध्ये पण व्हाईट आणि पिंक असे दोन आमच्याकडे आहेत. हे अळूच्या पानासारखं दिसतंय, शोपीस साठी, पण त्याचं खूप मोठं झाड येतं. आमच्या कुंडीत असल्यामुळे ते छोटसच राहिलं बहुतेक. हा आला परत व्हाईट जरबेरा, खूप सुंदर आहे ना. त्याचं पण काही नाव मला माहिती नाहीये. हे प्रेझेंट मिळालेलं आहे माझ्या बर्थडे साठी. माझ्या एक फ्रेंडनी दिलंय ते. थँक्यू फॉर लवली गिफ्ट. या झाडाची एक खासियत आहे, ह्याला खाली बेबी पिंक सारखी अशी फुलं लागतात आणि वरती अशी रेड कलरची अशी फुलं लागतात. दोन प्रकारची फुलं लागतात. छान आहे. ही दोघं फुलं गोळा करायला लागलेत. हे बॅक साइडला. वाव, छान आहे ते. काय काय फुलं गोळा केले बघू. पुदिना. दोन अननसाची झाडं लावलेली होती, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी लावली होती आणि त्याला अक्षरशः अननस आलेले आहे. बघा तुम्ही, दोघांना पण यायला लागले. हे एकाला आलंय, एवढं मोठा झालंय, आणि दुसऱ्याच तुम्हाला दाखवते. दुसऱ्याच आता त्याला फुल आल्यासारखं झालंय. हे छोटा अननस असं येतं पहिला, आणि त्यानंतर ते मोठं होत असं. हे पण अननसच आहे. ही 2 अननसची झाडं आणली होती, पण ह्याच पानाचं इतकं हे आहे ना, धार आहे, अक्षरशः करवती सारखं धार आहे. मग मी त्याला बाजूला साईडला ठेवलेले. वा वा, छान छान छान. आमच्या टेरेस गार्डनचा व्हिडिओ. ए, लावून घेशील, ते लागतंय आराध्या. ते अननसाचं लागतंय बरं का, खूप लागतंय जोरात, तर कापल्यासारखं होतंय. होय होय, भारी आहे की. मग तुझं ऐकतंय की. ती अशी म्हणते की तिनं अननसच्या झाडाला सांगितले की मला कापून नाही द्यायचं. तेव्हापासून मी काय पण केलं तर झाड मला काही करत नाही.